ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. हॅलो. माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. ओके. तर आपण स्टार्ट करूया. ओके. तर आपण स्टार्ट करूया. आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो आहे इश्यू ऑफ शेअर्स. तर हा टॉपिक ॲक्च्युली 12वीलाही होता, पण बरेच लोक हा ऑप्शनला टाकतात 12वीला, तरी काय प्रॉब्लेम नाही. तर हा टॉपिक खूप सोपा आहे, म्हणजे डिझोल्युशनपेक्षा हा टॉपिक खूप सोपा आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर शेअर्स तुम्हाला माहिती आहे की शेअर्स काय आहेत, तुम्ही शिकला आहात, तरी पण त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की शेअर्स म्हणजे एक कंपनीचा एक हिस्सा, त्याला आपण शेअर्स म्हणतो. म्हणजे आता एखादी कंपनी जर बनवायची आहे किंवा कंपनीची स्थापना करायची आहे, तर त्याच्यात बरेच जणांना पैसे टाकावे लागतात. आता जे लोक जे पैसे टाकतात त्यांचा एक शेअर निर्माण होतो, एक हिस्सा. म्हणजे आता समजा एखादी कंपनी स्टार्ट करायला आपल्याला 10 लाख रुपये पाहिजेत, तर आपण काय करतो, 5 जण एकत्र येतो, प्रत्येकजण 2-2 लाख रुपये टाकतो आणि कंपनी सुरू करतो. तर त्यांनी जे टाकलेले 2 लाख रुपये ते शेअर झाले, त्याच्यामुळे म्हणजे त्याचा हिस्सा झाला, कॉन्ट्रीब्युशन. तर त्याला आपण काय म्हणतो, शेअर्स. आता कसं असतं, जेव्हा मोठी एखादी कंपनी जर आपल्याला स्टार्ट करायची, तिथे करोडो आणि अब्जोमध्ये पैसे आपल्याला लागतात, तर त्या ठिकाणी कसं होतं की देशभरातली लोक जी आहेत ना, ते पैसे एकत्र करतात आणि एक कंपनी स्टार्ट होते. ओके. थोडासा नेटचा प्रॉब्लेम येतो आहे, तरी पण तुम्ही तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. तर मी शेअर्सबद्दल तुम्हाला सांगत होतो की मोठी कंपनी बनवण्यासाठी आपल्याला करोडो अब्ज रुपयाची गरज असते आणि ते रुपयाची जमवाजमव करण्यासाठी आपण शेअर्स लोकांना विकतो किंवा कंपनी त्याच्याकडनं शेअर्सचे पैसे घेते आणि त्यांना त्याच्या बदल्यात डिव्हिडंड देते. ओके. तर आता ते शेअर्स कसे असतात, त्याच्यामुळे काय होतं की कंपनी सुरू होते, कंपनी सुरू झाले की कंपनी प्रॉफिट कमवते, त्या प्रॉफिटवरनं डिव्हिडंड द्यावा लागतो. आता हे जे शेअर होल्डर्स आहेत, ज्यांनी कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत, त्यांना आपले जर पैसे काढून घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी शेअर मार्केट असतं. म्हणजे जेव्हा कंपनी शेअर इश्यू करते तेव्हा ते कुठलं मार्केट असतं, ते प्रायमरी मार्केट असतं. म्हणजे ज्याला आपण IPO वगैरे असं म्हणतो, तर ते प्रायमरी मार्केट आहे. आणि ते शेअर्स नंतर कुठे येतात, शेअर मार्केटमध्ये येतात. तर ते कुठलं मार्केट आहे, ते सेकंडरी मार्केट आहे. म्हणजे प्रायमरी मार्केट IPO आणि सेकंडरी मार्केट हे शेअर मार्केट आहे. तिकडे शेअर्स आपण विकू शकतो आणि आपण केलेली इन्व्हेस्टमेंट काढू शकतो, किंवा आपल्याला जर वाटलं ते तिकडेच राहावेत तर आपण तिथेही ठेवू शकतो आणि नंतर मग प्रॉफिट
कमवू शकतो त्याच्यावरती किंवा डिव्हिडंड कमवू शकतो. तर ही शेअर्सबद्दल माहिती आहे. आता आपण काय करूया, शेअर्स जे आहेत ते कशा प्रकारे कंपनी इश्यू करते त्याच्याबद्दल एक आढावा आपण घेऊया. ओके, आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. कंपनी जे शेअर्स आहेत ना ते 2 प्रकारे लोकांना विकू शकते. तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे काय, लमसममध्ये विकणे. लमसम म्हणजे एक रकमी सगळे पैसे घेणे, त्याला आपण लमसम म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटमध्ये काय असतं की पैसे हळूहळू आपल्याला मिळतात. आधी 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असे इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला शेअर्सचे पैसे मिळतात. आणि लमसममध्ये सरसकट आपल्याला जे 100 रुपये असतील किंवा 10 रुपये असतील ते सरसकट आपल्याला एकत्र भेटतात. तर आता आपण शिकूया त्याचे वेगवेगळे प्रकार. तर त्याच्यात पहिलं जे प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, रजिस्टर्ड किंवा ॲथॉराइज कॅपिटल. रजिस्टर्ड किंवा ॲथॉराइज कॅपिटल. आता हे रजिस्टर्ड किंवा ॲथॉराइज कॅपिटल काय प्रकार असतो, तर रजिस्टरचा अर्थ की आपण कंपनी जी सुरू करणार आहोत त्याच्यासाठी काही कॅपिटल आपल्याला रजिस्टर म्हणून दाखवावं लागतं. म्हणजे काही कॅपिटलनी सुरुवात करणार आहोत अशाने कंपनी रजिस्टर करावी लागते. तर जेवढं आपण तिकडे दाखवतो की एवढ्या कॅपिटलने कंपनी स्टार्ट करायची तर त्याला आपण काय म्हणतो, रजिस्टर्ड कॅपिटल. तर इकडे आपण एक एक्झाम्पल घेतलेले आहे. 1,00,000 शेअर 100 रुपयाचे. 1,00,000 शेअर 100 रुपयाचे म्हणजे 1 कोटी रुपयांनी आपण आपला बिझनेस स्टार्ट करणार आहोत. आता नीट लक्ष द्या. आता 1,00,000 शेअर्स आहेत, पण आपण ज्यावेळेला कंपनी सुरू करतो त्यावेळेला पूर्ण 1,00,000 शेअर्स लोकांना विकत नाही, ते टप्प्याटप्प्याने विकतो. म्हणजे जेवढी गरज असेल तेवढेच आपण मागवतो. एकदम 1,00,000 शेअर्सचे पैसे लोकांकडनं आपण मागवत नाही. आता समजा आता आपल्याला फक्त 60 लाखाची गरज आहे. टोटल आपलं कॅपिटल 1 कोटी आहे आणि आपल्याला 60 लाखाची गरज आहे. तर आपण काय करणार, 60 लाख भागिले 100, 60,000 शेअर्सचे पैसे लोकांकडनं मागवणार. तर त्याला आपण काय म्हणतो, इश्यूड कॅपिटल. म्हणजे ॲथॉराइजपैकी किती लोकांना विकायला काढले तर त्याला आपण काय म्हणतो, इश्यूड कॅपिटल. आणि जे असेच ठेवलेत ते अनइश्यूड कॅपिटल. म्हणजे 1,00,000पैकी 60,000 इश्यू करायला काढले आणि 40,000 हे अनइश्यूड आहेत. तर अनइश्यूड 40,000 × 100 40 लाख होणार आणि इश्यूड किती होणार, 60,000 × 100 60 लाख. आता नीट लक्ष द्या. इश्यूडपैकी आपल्याला जे पुढचं जे आहे सबस्क्राईब कॅपिटल, ते कसं आहे की सबस्क्राईब कॅपिटल जेवढे 60,000 इश्यू करायला काढले म्हणजे 60,000 लोकच आपल्याला ॲप्लाय करतील असं काही नाही की एक्झॅक्ट 60,000ही करतील किंवा त्याच्यापेक्षा जास्तही करतील किंवा त्याच्यापेक्षा कमीही करतील. तर आपण एक काय मानूया की कमी लोकांनी ॲप्लाय केलं. आपण 60,000 इश्यू करायला काढले आणि 50,000 लोकांनी ॲप्लाय केलं. तर आपलं सबस्क्राईब कॅपिटल किती होतं, 50,000 शेअर्स 100 रुपयाचे. म्हणजे इश्यूड 60,000 आहेत. त्याच्यापैकी लोकांनी विकत किती घ्यायचे आहेत, 50च विकत घ्यायचे आहेत. 10,000 त्यांना विकत घ्यायचे नाही आहेत. तर जेवढे त्यांना विकत घ्यायचे आहेत त्याला आपण काय म्हणतो, सबस्क्राईब कॅपिटल. आणि जे नाही घ्यायचे त्याला आपण काय म्हणतो, अनसबस्क्राईब कॅपिटल. ओके. तर ॲथॉराइज पहिलं बघितलं, त्याच्यानंतर इश्यूड बघितलं, नंतर सबस्क्राईब. आता त्याच्या पुढचं जे आहे ते आहे कॉल्ड अप कॅपिटल. आता कॉल्ड अप कॅपिटलमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शेअर्सचे पैसे आपण इन्स्टॉलमेंटमध्ये मागवतो. जसं पहिलं जेव्हा आपण ॲप्लाय करतो तेव्हा ते ॲप्लिकेशनचे पैसे असतात. तर ॲप्लिकेशनचे पैसे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. समजा ॲप्लिकेशनचे 20 रुपये आहेत, अलॉटमेंटचे 30 रुपये आहेत, फर्स्ट कॉल 20 रुपये आणि सेकंड अँड फायनल कॉल 30 रुपये, हे असे आपण बोलवतो. आता या सगळ्यांची टोटल 100 होते. या सगळ्यांची टोटल किती होते, 100. ठीक आहे. तर आता समजा आपण पहिले 3 कॉलच केले आणि शेवटचा केला नाही. म्हणजे 100पैकी 20 आणि 30 50, 50 आणि 20 70, तर 70 रुपयेच आपण मागितले. तर जेवढे आपण मागितले म्हणजे कॉल केले तेवढे म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल. आता इथे 50,000 × 100 हे सबस्क्राईब कॅपिटल जरी दिसलं
तरी आपण 100पैकी फक्त 70 रुपयेच मागवलेले आहेत. मग जेवढे मागवले ते काय बनतं, कॉल्ड अप कॅपिटल. 50,000 शेअर्स 70 रुपयाचे ते काय झाले, कॉल्ड अप कॅपिटल. आणि बाकीचे काय, अनकॉल्ड कॅपिटल. 50,000 शेअर 30 रुपयाचे. म्हणजे 50,000 शेअर 100पैकी 70 कॉल्ड अप केले आणि 30 अनकॉल्ड केले. त्याच्यानंतर आता नीट लक्ष द्या, हे जे 50,000 आहेत, आता पुढची स्टेप कशी आहे की त्याचा आपण 20 रुपये बोलवलेलं सॉरी 50,000 शेअर्सचे आपण शेवटचे 20 रुपये बोलवले. आता हे जे 50,000 शेअर्स आहेत, समजा त्याच्यापैकी 10,000 शेअर ज्यांच्याकडे होते त्यांनी भरलेच नाही. 50,000पैकी 10,000 शेअर ज्यांच्याकडे होते त्यांनी फर्स्ट कॉल 20 रुपयाचा भरला नाही. म्हणजे जो 20 काय म्हणतो 1,000च आपण पकडूया. 5,000पैकी 1,000 शेअर्सवरती 20 रुपये त्या लोकांनी भरले नाहीत. आता जे भरले नाहीत त्याला अनपेड कॅपिटल किंवा कॉल्स इन ॲरियर्स म्हणतात. जे भरले नाहीत त्याला आपण काय म्हणतो, अनपेड कॅपिटल किंवा कॉल्स इन ॲरियर्स. 1,000 शेअर्सवरती 20 रुपये आपल्याला मिळाले नाहीत. म्हणजे 1,000 शेअर 20 रुपयाचे 20,000 हे अनपेड किंवा हे कॉल्स इन ॲरियर्स आपण त्याला म्हणतो. आणि उरलेले जे आहेत ते पेडअप कॅपिटल. उरलेल्याला आपण काय म्हणतो, पेडअप कॅपिटल. म्हणजे इथे 35 लाखपैकी 20,000 आपल्याला मिळाले नाही आहेत. 35 लाखपैकी किती मिळालेले नाही आहेत, 20,000. म्हणजे उरलेले 34,80,000 मिळाले. ठीक आहे. तर परत एकदा मी तुमची रिव्हिजन करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व कराल तेव्हा हे तुम्हाला समजून घेणं खूप आवश्यक आहे. पहिला आहे रजिस्टर्ड कॅपिटल. रजिस्टर्ड ॲथोराईज किंवा नॉमिनल. म्हणजे या कॅपिटलनी आपण आपलं कंपनीचं रजिस्ट्रेशन करतो. याच्यावरती आपल्याला जाता येणार नाही. जर जायचं असेल तर परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे ही एक पर्टिक्युलर लिमिट आपलं ठरलं. त्याच्यानंतर पुढचं जे येतं इश्यूड कॅपिटल. आता मी तुम्हाला काय सांगितलं की एकदम आपण सगळे जे आहेत 1,00,000 शेअर्स इथे जे ॲझ्युम केलेले आहेत ते सगळेच्या सगळे आपण इश्यू करायला काढत नाही. जेवढी गरज असेल तेवढे शेअर इश्यू करायला काढतो. समजा 1,00,000 शेअर्स आहेत, त्याच्यापैकी 60,000 शेअर्सची आपल्याला किंवा 60 लाखाची आपल्याला गरज आहे. तर 60 लाख भागिले 100 म्हणजे 1,00,000पैकी फक्त 60,000 शेअर्सच आपण इश्यू करायला काढणार. तर जेवढे इश्यू करायला काढले ते इश्यूड कॅपिटल आहे आणि जे इश्यू करायला नाही काढले तर अनइश्यूड कॅपिटल आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं की जेवढे आपण इश्यू करायला काढले तेवढेच लोक आपल्याला पैसे देत नाहीत. त्याच्यापेक्षा आयदर कमी देऊ शकतात किंवा जास्तही देऊ शकतात. तर आपण असं ॲझ्युम करूया की आपल्याला कमी लोकांचे पैसे मिळाले. तर 60,000 इश्यू करायला काढले आणि 50,000 शेअर्सचे आपल्याला सबस्क्राईब केले. म्हणजे 10,000 अनसबस्क्राईब आहे. 50,000 शेअर 100 रुपयाचे 50 लाख होतात आणि 10,000 शेअर 100 रुपयाचे 10 लाख होतात. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे जे शेअर्स आहेत ते 2 प्रकारे आपण इश्यू करू शकतो. एक आहे लमसम म्हणजे एक रकमी सगळे पैसे लोकांकडनं घेणे आणि दुसरं म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण त्यांचे पैसे घेतो. आता इथे आपण एक ॲझम्पशन केलेलं आहे की ॲप्लिकेशनचे 20 रुपये, नंतर अलॉटमेंटचे 30 रुपये, फर्स्ट कॉलचे 20 रुपये आणि सेकंड अँड फायनल कॉलचे 30 रुपये असे आपण काय करतो आहे लोकांकडनं पैसे बोलवतो. आणि त्याच्यापैकी पहिले 3 कॉलच झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण फक्त 3 कॉल केले, चौथा कॉल अद्याप केलेला नाही आहे. तर आपण किती आहे आत्तापर्यंत आपण किती बोलवले, 20 आणि 30 50, 50 आणि 20 70, 70 रुपये आपण आत्तापर्यंत बोलवले. तर याच्यापैकी जेवढे बोलून झालेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, कॉल्ड अप कॅपिटल. तर 50,000 शेअर 100 रुपयापैकी 50,000 शेअर 70 रुपयाचे एवढे बोलवून आपले झालेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते अनकॉल्ड कॅपिटल म्हणजे 50,000 शेअर्सवरती 30 रुपये आपले बोलवायचे बाकी आहेत, ते काय अनकॉल्ड कॅपिटल. आता त्याच्यापुढे काय येतं, पेडअप आणि अनपेड. आता नीट लक्ष द्या, इथे जो शेवटचा कॉल आहे फर्स्ट कॉलचा, समजा आता तो 50,000चा आपण बोलवलं लोकांकडनं, पण 50,000पैकी समजा 1,000 शेअर ज्याच्याकडे आहेत त्यांनी नाही भरला, म्हणजे 1,000 शेअरचे पैसे आपल्याला नाही मिळाले, तर त्याला आपण अनपेड कॅपिटल किंवा कॉल्स इन ॲरियर्स असं म्हणतो. 1,000 शेअर 20 रुपयाचे 20,000 होतात, तर तेवढे
कट करून उरलेले पैसे आपल्याला मिळतात. म्हणजे 35 लाखातनं 20,000 कट झाले आणि त्याची व्हॅल्यू काय आली 34,80,000 ही पेडअप कॅपिटल आली. ठीक आहे. तर तुम्ही हा जो चार्ट आहे हा तुम्ही लिहायचा आहे. आता पॉवर नाही आहे पण तुम्हाला हा नोट डाऊन करायला लागणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी हा चार्ट बनवून मला पर्सनलवरती पाठवायचा आहे. ओके. आता आपण जर्नल एंट्रीज आपण स्टार्ट करूया. तर जसं म्हटलं इथे 2 पद्धती आहेत. एक म्हणजे लमसम मेथड आणि दुसरं म्हणजे इन्स्टॉलमेंट मेथड. तर आपण इन्स्टॉलमेंट मेथड आधी आपण बघूया. इन्स्टॉलमेंट मेथडच्या जर्नल एंट्रीज काय आहेत त्या. तर सगळ्यात पहिल्यांदी जी जर्नल एंट्री होते ती म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे मिळण्याची, फॉर रिसिविंग ॲप्लिकेशन मनी. तर इकडे काय पैसे आपल्याकडे येतात तर आपल्याला बँक अकाउंटला डेबिट द्यावं लागतं. आता इकडे कंपनीचे जे व्यवहार होतात ना ते कॅशमध्ये सहसा होत नाहीत. कंपनीचे व्यवहार हे बँके थ्रू होतात. त्यामुळे आपण कधी पण कंपनीचे जेव्हा एंट्रीज करतो तेव्हा बँक अकाउंटला डेबिट किंवा क्रेडिट असं द्यावं लागतं. तर पहिल्यांदा ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. नंतर ते पैसे आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. तर त्याची एंट्री कशी होते, इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल टू इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजे पहिलं बँक टू ॲप्लिकेशन, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, नंतर ॲप्लिकेशन टू कॅपिटल, ॲप्लिकेशन म्हणजे शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल, ही दुसरी एंट्री असते. म्हणजे इकडे काय झालं, आपली जी ॲप्लिकेशनची स्टेज होती ती पूर्ण झाली. म्हणजे पहिले ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि ते जे मिळालेले पैसे आहेत ते आपण कुठे ट्रान्सफर केले, कॅपिटलला ट्रान्सफर केले. ठीक आहे. तर ॲप्लिकेशनची स्टेज झाल्यानंतर आपली दुसरी स्टेज असते अलॉटमेंटची. आता अलॉटमेंटचा अर्थ काय होतो, लोकांना शेअर्स देणे, त्याला आपण अलॉटमेंट म्हणतो. तर त्याची एंट्री काय होते, इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे आता नीट लक्ष द्या. आता इथे आपण काय करतो, जी दुसरी एंट्री आहे ट्रान्सफर करण्याची एंट्री ती पहिली करतो आणि रिसीवची नंतर करतो. पण ॲप्लिकेशनची मनी रिसीव करताना रिसीवची पहिली केली आणि ट्रान्सफरची नंतर केली. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण ॲप्लिकेशनच्या अगोदर आपल्याला एक्झॅक्ट किती शेअर्सचे पैसे मिळणार आहेत त्याचा अंदाज नसतो. पण एकदा ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला मिळाले की पुढच्या वेळेला त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे ॲप्लिकेशनचे पैसे जेव्हा मिळतात त्यावेळेला पहिली एंट्री रिसीवची असते आणि दुसरी एंट्री ट्रान्सफरची असते. आणि त्याच्यानंतर काय होतो, तो जो सिरियल ऑर्डर आहे, जो क्रम आहे तो उलटा होतो. म्हणजे पहिली ट्रान्सफरची एंट्री असते आणि नंतर रिसीवची एंट्री. तर अलॉटमेंटची एंट्री करताना आपण काय केलेलं आहे, पहिली ट्रान्सफरची एंट्री केलेली आहे, इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे ही पैसे बोलवण्याची एंट्री पहिली केली आणि नंतर ते पैसे रिसीव करतो. पैसे रिसीव करताना आपण काय करतो, बँक अकाउंट डेबिट. आणि हे कुठले तरी शेअर्स बाबा, हे शेअर्स आहेत, हे अलॉटमेंटचे पैसे आहेत. तर एंट्री काय करतो, इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट. म्हणजे पहिलं ड्यूची एंट्री केली, नंतर ते पैसे रिसीव करण्याची एंट्री केली. आता पुढचे समजा जे काय 2-3 कॉल असतील त्याच्या पण अशाच प्रकारे एंट्र्या केल्या जातात. म्हणजे पहिलं ड्यू दाखवायचं आणि नंतर रिसीव करायचं. ड्यू दाखवायचं म्हणजे ट्रान्सफर करायचं. आता पुढची जी एंट्री आहे, फॉर फर्स्ट कॉल मनी ड्यू. म्हणजे पहिल्या कॉलचे पैसे आपल्याला ड्यू आहेत. तर त्याची एंट्री काय होते, इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. म्हणजे जो कुठला कॉल आपण बनवणार आहोत त्याला आपल्याला पहिलं डेबिट द्यावं लागतं आणि इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट द्यावं लागतं. प्रत्येक एंट्री ही अशाच प्रकारे केली जाते. जो कॉल आहे जो आपण बोलवतो आहे त्याला डेबिट दिलं जातं आणि इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट दिलं जातं. नंतर जेव्हा रिसीव करतो तेव्हा बँक अकाउंटला डेबिट करतो कारण पैसे आलेले आहेत आणि बँक अकाउंटला डेबिट करून जो कुठला तुमचा कॉल आहे, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल जो कुठला आहे
त्याला तुम्हाला क्रेडिट द्यावं लागतं. तर आता इथे काय झालेलं आहे, आपण कॉलचे पैसे बोलवले, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आणि पुढच्या एंट्रीला ते पैसे मिळाले, म्हणजे बँक अकाउंट डेबिट. आपण काय करतो, बँक अकाउंटला डेबिट देतो. तर इथे एंट्री काय होते, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आपण सेकंड आणि फायनल कॉल बोलवतो. फॉर सेकंड अँड फायनल कॉल बदी ड्यू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर इकडे आपण इक्विटीचा सेकंड आणि फायनल कॉल इथे केलेला आहे. त्याच्यानंतर ते पैसे आपल्याला मिळतात फॉर रिसिविंग शेअर सेकंड अँड फायनल कॉल, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल. तर तुम्हाला या सगळ्या एंट्रीज लिहून काढायच्यात आणि मला दाखवायच्यात. तर या तुम्ही एकदा बघा, नंतर त्या लिहून पॉज करून तुम्ही लिहून काढा. या एंट्री आहेत आणि नंतर हे पॉज करून तुम्ही लिहा, आणि नंतर या खालच्या एंट्रीज पण आहेत, या पण तुम्ही पॉज करून लिहा. पण या एंट्री परफेक्ट असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर नसतील तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. तर हे तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आता लमसमच्या 2च एंट्री येतात. लमसमच्या आपण एंट्रीज बघूया. जर्नल फॉर लमसम. तर इकडे काय होतं की एक रकमी सगळी अमाऊंट आपल्याला मिळते. तर इकडे पहिलं काय, जे पैसे मिळतात ते टोटल ॲप्लिकेशनचेच पैसे असतात. म्हणून जी एंट्री येते, पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंटला डेबिट दिलं, क्रेडिट कशाला द्यायचं, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंटला क्रेडिट द्यायचं, आणि पुढची जी एंट्री येते ट्रान्सफर करायचं ते कॅपिटलला, म्हणजे इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, तर ही एंट्री आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, प्रॉब्लेम बघूया. मी तुम्हाला क्वेश्चन पाठवतो, मग आपण सॉल्व करूया. ओके, तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे. तर आता मी तो प्रॉब्लेम रीड करतो, आपण तो सॉल्व करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे, वैभव लिमिटेड इशूड 1 lakh shares of ₹10 each at par. The whole amount was payable with application. Pass necessary journal entries in the books of the company. म्हणजे वैभव लिमिटेड एक कंपनी आहे, त्यांनी 1 लाख शेअर्स इश्यू करायला काढले 10 रुपयाचे, आणि सगळेच्या सगळे पैसे
आपल्याला ॲप्लिकेशनच्या बरोबर मिळणार आहेत, म्हणजे लमसमचा प्रॉब्लेम आहे, एक रकमी सगळे पैसे मिळणार आहेत. पुढे काय म्हटलं आहे, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी, म्हणजे आपल्याला कंपनीच्या बुक्समध्ये एंट्रीज पास करायच्या आहेत. तर आपण जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करतो. पहिल्यांदा इथे काय लिहिलं आहे, इन द बुक्स ऑफ वैभव लिमिटेड, त्याच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज आहेत. तर इथे कॉलम्स कोणते कोणते आहेत, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट, म्हणजे जे तुम्ही 11वीपासून शिकत आलेले आहे ते फॉर्मॅट आहे इकडे, तो फॉर्मॅट आहे. नंतर आता पहिली एंट्री आपल्याला ते पैसे मिळाले, पैसे किती मिळाले, 1,00,000 शेअर्सवरती 10 रुपये. तर कधी पण लिहिताना हे सगळं मेन्शन करायचं, बँक अकाउंट, डेबिट, नुसतं जर्नल एंट्री करायची नाही, तर कशाला मल्टिप्लाय केलं आहे ते इकडे नमूद करायचं. म्हणजे इकडे 1,00,000 शेअर्सचे पैसे इंटू 10 केलं, 10 लाख. नंतर नरेशन बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी. तर पहिली गोष्ट 1,00,000 शेअर्सचे 10 रुपये असे 10 लाख मिळाले. आणि मग काय करा, ते झाल्यानंतर पहिले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, ही पैसे मिळाले आणि नंतर हेच पैसे आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. म्हणजे इकडे क्रेडिट देताना इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट दोन्ही याला दिलेले आहे, कारण ते ॲप्लिकेशनचे पण पैसे आहेत आणि अलॉटमेंटचे पैसे आहेत, कारण मिळाले पण आणि त्यांना दिले पण, म्हणून ती दोन्ही नावं आपल्याला एकत्र करावी लागतात. तर आता आपण काय करणार आहोत, हे झाल्यानंतर आपण हे जे पैसे आहेत ते दुसऱ्या एंट्रीला आपण ते कॅपिटलला ट्रान्सफर करणार. म्हणजे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल असं आहे. तर पहिलं पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट, आणि दुसरी एंट्री आपण ते काय केलं, ते जे पैसे आहेत ते आपण कुठे ट्रान्सफर केले, इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम तुमचा झाला, तुम्ही म्यूट करून हा लिहून घ्या. नंतर आता पुढचा प्रॉब्लेम मी पाठवतो.
ओके, मी तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर आता मी तो वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे मागवले होते. आता या प्रॉब्लेममध्ये आपण हे पैसे मागच्या प्रॉब्लेममध्ये लमसममध्ये मागवले होते. आता या प्रॉब्लेममध्ये आपण त्याचे पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये मागवत आहोत. तर इकडे एक्स लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 10,000 शेअर्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ ₹10 each, म्हणजे 10,000 शेअर 10 रुपयाचे आपण लोकांकडनं मागवले. द अमाऊंट इज पेएबल ॲज ₹2 ऑन ॲप्लिकेशन, 5 ऑन अलॉटमेंट अँड बॅलन्स ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. तर टोटल 10 रुपये आहेत. त्याच्यापैकी 2 रुपये ॲप्लिकेशनचे आहेत, 5 रुपये अलॉटमेंटचे आहेत, म्हणजे 2 आणि 5 7 रुपये झाले. आणि उरलेले 3 रुपये फर्स्ट अँड फायनल कॉलने आपण बोलवणार आहोत. तर ते कशा प्रकारे आपण एंट्रीज करायची त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. द होल ऑफ द अबाव इश्यूड वॉज अप्लाइड, म्हणजे इकडे काही कमी जास्त नाही आहे, बरोबर इक्वल सबस्क्रिप्शन झालेलं आहे. तर 10,000 शेअर इश्यू करायला काढले आणि तेवढीच ॲप्लिकेशन मिळाली. आणि कॅश वॉज ड्युली रिसीव्ड, म्हणजे सगळ्यांनी पैसे भरले, कोणी डिफॉल्टर त्याच्यात नाही आहे. गिव्ह जर्नल एंट्रीज फॉर द अबाउट ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे या जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यात जर्नल एंट्रीज क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर आता पहिली जी एंट्री असते, आपण जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करतो. इथे जे आहे इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड जर्नल एंट्रीज, तर पहिला हा जर्नलचा फॉर्मॅट आहे. त्याच्यात हे जे कॉलम्स आहेत, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट आणि क्रेडिट, तर हे कॉलम्स आहेत त्याचे. आणि नंतर आपण एंट्री करायला सुरुवात करूया. आता पहिली एंट्री मी तुम्हाला जर्नल एक्सप्लेन करताना जी सांगितली, तर ती काय, आपण ॲप्लिकेशनचे पैसे पहिले बोलवतो. अलॉटमेंटचा कॉल करण्याची एंट्री ही पहिली येते आणि रिसीव करण्याची एंट्री नंतर येते. म्हणजे पहिलं ट्रान्सफरची एंट्री येते आणि नंतर रिसीव करण्याची एंट्री ती नंतर येते. तर इकडे जी ट्रान्सफर करण्याची एंट्री येणार, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, आणि पुढची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. म्हणजे इथे आपण अलॉटमेंटचा कॉल केला आणि नंतर इथे अलॉटमेंटचे पैसे मिळाले. नंतर पुढची एंट्री जी आपण करतो, फर्स्ट आणि फायनल कॉल करण्याची. आता इथे जो पहिला कॉल आहे तो शेवटचा कॉल आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, फर्स्ट अँड फायनल कॉल. समजा दुसरा जर फायनल शेवटचा कॉल असता तर तिकडे काय म्हटलं असतं, सेकंड अँड फायनल कॉल. तर इकडे पहिला कॉल हा शेवटचा आहे, म्हणून काय म्हणायचं, इक्विटी शेअर. तर जो पहिला कॉल आहे तो शेवटचा कॉल आहे, म्हणून एंट्री करताना काय म्हणायचं, इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल टू इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, तर आता हा पहिला आणि फायनल कॉल आपण केला आणि नंतर इथे कॉलचे पैसे आपल्याला मिळणार. तर त्याची एंट्री काय येते, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. ओके, तर इकडे आपण काय केलं, पहिले ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला मिळाले, नंतर ते आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले. नंतर दुसरी जी एंट्री आहे, सॉरी थोडं डिस्टर्बन्स होत आहे पण मी फक्त रिव्हिजन घेतो आहे. तर इकडे अलॉटमेंटचे पैसे बोलवायचे, अलॉटमेंटचे पैसे आपण बोलवायचे, इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. अलॉटमेंटचे पैसे आपण बोलवले, त्याच्यानंतर इथे अलॉटमेंटचे पैसे आपल्याला मिळणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. नंतर जो शेवटचा फर्स्ट अँड फायनल कॉल आहे तो आपण करायचा, इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल टू इक्विटी शेअर कॅपिटल. आणि शेवटची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांनी पॉज करून हे दोन्ही प्रॉब्लेम लिहायचे आहेत आणि जर्नल एंट्री ज्या वरती शिकवल्या त्या पण लिहायच्यात, चार्ट पण लिहायच्यात. या 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्यात, चार्ट, जर्नल एंट्रीज आणि 2 प्रॉब्लेम. अशा 4 गोष्टी लिहून तुम्ही मला पर्सनलवरती पाठवायच्या आहेत, मी चेक करणार आहे. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.